सन्माननीय सदस्य दिलीप लांडे यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला अतिशय ज्वलंत प्रश्न हा मुंबई आणि प्रामुख्याने MMR क्षेत्रातील आहे ही वस्तुस्थिती आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये MMR क्षेत्रामध्ये आणि प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये बाईक टॅक्सी चालावी आणि त्या बाईक टॅक्सीमुळे सर्वसामान्य प्रवाशांची सोय व्हावी ही भूमिका घेऊन परिवहन विभागानं एक प्रस्ताव तयार केला की बाईक टॅक्सीला परवानगी महाराष्ट्रात सुद्धा इतर शेजारचे राज्य जे गोव्यामध्ये वगैरे चालू आहे त्या पद्धतीने परवानगी द्यावी। परंतु तो प्रस्ताव ज्यावेळेस कॅबिनेट पुढे आला त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्वतः जातीनं लक्ष घातलं आणि मोठ्या प्रमाणात जर पेट्रोलच्या गाड्या आपण रस्त्यावर आणल्या तर भविष्यामध्ये पर्यावरणाला फार मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होईल। ह्या प्रामाणिक उद्देशानं फक्त EV बाईकलाच परवानगी देण्याचा निर्णय हा आम्ही कॅबिनेटमध्ये घेतला आणि तशा पद्धतीनं रॅपिडो, ओला, उबेर ह्या कंपन्यांना टेम्पररी लायसन EV बाईकच्या स्वरूपात आम्ही दिलं। त्यातील फक्त एका कंपनीनं ते टेम्पररी लायसन घेतलं परंतु 2 कंपन्यांनी घेतलं नाही। काही कालावधीनंतर आमच्या असं लक्षात आलं की ह्याच कंपन्यांनी आपल्या ॲपचा वापर करून सरसकट पेट्रोलच्या बाईक सुद्धा रस्त्यावर आणल्यात आणि दिवसेंदिवस ते प्रमाण वाढत चाललं होतं आणि त्यामुळे आम्ही कारवाई करायची सुरुवात केली। RTOच्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस अध्यक्ष महोदय कारवाई करायला सुरुवात केली तेव्हा आम्ही दंड त्यांना आकारला। काही काळ त्या गाड्या बंद झाल्या परंतु सातत्यानं 2 व्हीलर पेट्रोल बाईक ह्या रस्त्यावर यायला लागल्या आणि त्याची दखल घेऊन मी स्वतः आम्ही सायबर क्राईमकडे तक्रार माझ्या लेटरवर केली की ह्या मोठ्या प्रमाणात विदाऊट परमिशन ह्या बाईक रस्त्यावर आलेल्या आहेत, आपण कारवाई करावी। परंतु परिस्थिती अशी झाली की पूर्ण देशामध्ये ह्या रॅपिडोचा असू द्या, ओलाचा असू द्या किंवा उबरचा असू द्या एकच ॲप असल्याकारणानं त्याच ॲपच्या माध्यमातून ह्या बाईक टॅक्सी सुद्धा रस्त्यावर 4 व्हीलर आणि बाईक टॅक्सी रस्त्यावर येत असल्याकारणानं एका रात्रीमध्ये फार देशामध्ये गोंधळ निर्माण झाला आणि त्यावेळेस रात्री 3 वाजता माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावर लक्ष घालून ती कारवाई तात्पुरत्या स्वरूपात थांबवली। परंतु ही वस्तुस्थिती आहे आणि